भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीला मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. अण्णाभाऊ साठे यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो. आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी आजचे सत्कार मूर्ती आदरणीय नितीन गडकरी साहेब यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव होणार आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या प्रसंगी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब आणि आपले तिसरे दादा चंद्रकांत दादा पाटील, दादांचे काय मनामध्ये काय बरोबर दिसत नाही. परत कोल्हापूरला पाठवायचं काय? तसं काय होणार नाही आता. म्हणजे दादांचं तसं काय मनात नाहीये. आणि आपले याचे लोकमान्य टिळक या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक, डॉक्टर प्रणिती टिळक, डॉक्टर गीताली टिळक, त्याचबरोबर सभागृहात आमचे आमदार आहेत, माधुरीताई मिसाळ आहेत, विश्वजित कदम, प्रकाश जावडेकर, विजय बापू शिवतरे, अनेक मान्यवर सभागृहात देखील उपस्थित आहेत. आणि गडकरी साहेबांवर प्रेम करणारे सर्व पुणेकर बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, पुन्हा एकदा मी अत्यंत अशा प्रतिष्ठेच्या लोकमान्य टिळक पुरस्काराने आज ज्यांचा आपण सन्मान करतोय ते देशाचे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे सुपुत्र गडकरी साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं म्हणजे गडकरी साहेबांसारखा सच्चा आणि दिलदार नेता महाराष्ट्रातला, मराठी मातीचा, याचा प्रत्येक मराठी माणसाला आणि या महाराष्ट्राला मनापासून अभिमान आहे. आणि खऱ्या अर्थाने गडकरी साहेबांचा बाणा नागपुरी विकासाची खरं म्हणजे बाणा नागपुरी विकासाची वारी, इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणजे नितीन गडकरी. आणि त्यांनी आपल्या कामातून ते दाखवलंय. आज पुण्याच्या या पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत. क्रांतीची बीज आणि स्वराज्याची गर्जना याच पुण्यातून झाली. आणि सगळ्यांनाच माहिती आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. आणि लोकमान्य टिळकांच्या गर्जनेमुळे संपूर्ण भारत ब्रिटिशांविरुद्ध एकजुटीने एकवटला आणि ब्रिटिश त्यांना भारतीय असंतोषाचे जनक ब्रिटिशांनी देखील म्हटलं. आणि महात्मा गांधींनी देखील टिळकांना आधुनिक भारताचे जनक असं संबोधलं. असे लोकमान्य टिळक. आणि स्वतंत्र भारताचा राष्ट्र निर्मितीचा शुभारंभ ज्यांनी केला त्याच लोकमान्यांच्या नावाचा पुरस्कार आज आपल्या गडकरी साहेबांना मिळतोय. ही अत्यंत आनंदाची, अभिमानाची बाब आहे. खरं म्हणजे लोकमान्य टिळक जसे कार्यक्षमतेत विश्वास ठेवणारे होते, तसेच गडकरी साहेब देखील वर्क मोर,
खरं म्हणजे वर्क मोर आणि स्पीक लेस, काम जास्त करा कमी बोला, असं म्हणणाऱ्यांपैकी आहे. त्यांचा अनुभव आपल्याला क्षणोक्षणी आलेला आहे. बाकी तर उदाहरणं आपल्याला माहित आहेत, काही अजितदादांनी दिलेली आहेत. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफलं उचलणार नाही, असं लोकमान्यांचा बाणाही गडकरी साहेबांनी अनेक वेळा दाखवला आहे. लोकमान्य टिळक म्हणाले होते, रस्ते वाट पाहण्यासाठी नाहीत, ते चालण्यासाठी असतात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे नव्या भारताचं स्वप्न पाहिलं, त्याच्या शिल्पकारांपैकी गडकरी साहेब देखील एक महत्वाचे शिल्पकार आहेत, याचा देखील अभिमान आपल्याला. गडकरी साहेबांचं कर्तृत्व हे पक्षभेद, समाज, धर्म यांच्या पलीकडे जाणार आहे, राजकारणाच्या पलीकडे जाणार आहे. आणि म्हणून ते वेळोवेळी त्यांच्या कृतीतून आपण पाहिलं देखील आहे. या ठिकाणी मगाशी रोहितजींनी सांगितलं, स्वर्गीय इंदिराजी, बाळासाहेब देवरत, खान अब्दुल गफार, शंकरदयाल शर्मा, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, त्याचबरोबर आपले देशाचे कणखर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना देखील 2 वर्षापूर्वी हा पुरस्कार देऊन गौरवलं. आणि असे दिग्गज या पुरस्काराचे मानकरी ठरले. आणि आम्ही त्यावेळेस पुरस्काराला होतो, आम्ही तिघही. या थोरा मोठ्यांच्या सगळ्या मांदियाळीमध्ये गडकरी साहेबांचा देखील समावेश झालाय. ही देखील आमच्या सगळ्यांसाठी एक आनंदाची, अभिमानाची बाब आहे. युती सरकारच्या काळात गडकरी साहेबांनी मुंबईत 55 उड्डाणपूल बांधले. ही जर दूरदृष्टी 30 वर्षापूर्वी गडकरी साहेबांनी दाखवली नसती तर आज मुंबईची काय परिस्थिती असती. तेव्हा लोक काही म्हणत होते, या उड्डाणपुलाची काय गरज आहे, पण आज उड्डाणपूल तेही कमी पडतायत. आणि खरं म्हणजे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणारा मंत्री म्हणून देखील गडकरी साहेबांची ओळख आहे. मुंबई पुणे देशातला पहिला ऍक्सेस कंट्रोल रोड गडकरी साहेबांनी बांधला. आणि बाळासाहेब त्यांना मगाशी अजितदादांनी उल्लेख केला, रोडकरी म्हणायचे. बाळासाहेब रोडकरी म्हणायचे. नंतर पुलं बांधले तर पुलकरी म्हणाले. नंतर गडकरी साहेबांनी पोर्ट बांधले, पोर्टकरी म्हणायला लागले. खऱ्या अर्थाने एका माणसाला किती विविध प्रकारच्या कामाच्या माध्यमातून संबोधलं जातं हे आपण या ठिकाणी पाहतोय. हायवे मॅन ऑफ इंडिया अशी त्यांची कीर्ती देशभर आहे. मी गेल्या 15 दिवसापूर्वी कारगिल मॅरेथॉनला गेलो होतो द्रासमध्ये. तिथे जो सरकारी गाडी चालवत होता तो म्हणाला, ये रोड भी गडकरी साहेबने बनाया है, काश्मीर मधला. त्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारी या ठिकाणी सगळ्याकडे आपलं नाव आहे. आणि रस्ते किती सुंदर असले पाहिजे, चांगले असले पाहिजे, तर देशाचा, राज्याचा विकास होतो, हे आपण नेहमी म्हटलेलं आहे. तुमच्या टेबलावर मला वाटतं माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडीचं एक कोट आहे, अमेरिकन रोड्स आर गुड नॉट बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. त्यामुळे खऱ्या अर्थाने रस्ते चांगलेच असले पाहिजे. आणि जिकडे आम्ही जातो नॅशनल हायवेवर, चांगला असला की वाटतंय गडकरी साहेबांचंच आहे. महाराष्ट्रात पण आम्ही केलेत चांगले रस्ते, महाराष्ट्रात पण आम्ही चांगले रस्ते केले म्हटलं ना. आणि आज देशात खऱ्या अर्थाने 1.5 लाख किलोमीटर पेक्षा नॅशनल हायवे, कदाचित त्यापेक्षा जास्त असतील, त्यापैकी 59% महामार्ग गडकरी साहेबांच्या काळात तयार झाले. एकूण 64 लाख किलोमीटरचे रस्ते असणारा आपला देश खऱ्या अर्थाने अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा देश. त्यामुळे त्यांना रस्ते विकासाचा महामेरू असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपली भारताची अर्थव्यवस्था जगातील 3ऱ्या क्रमांकाची बनवण्याचं मोदीजींचं जे स्वप्न आहे,
त्यामध्ये रस्त्यांचा आणि गडकरी साहेबांचा देखील मोठा वाटा असणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात आम्ही समृद्धी महामार्ग देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुरू झाला. आपले मार्गदर्शन आम्हाला मिळालं. मी त्या खात्याचा मंत्री होतो. अनेक विरोध झाले, परंतु आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार झाला. 18 तासाचं अंतर 8 तासावर आलं. एक गेम चेंजर रस्ता हा महाराष्ट्राने पाहिला. अटल सेतू, कोस्टल रोड हे सगळे करत असताना गडकरी साहेबांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर कायम असतो. खऱ्या अर्थाने महायुती सरकारचे ते फ्रेंडही आहेत, फिलॉसॉफरही आहेत आणि गाईडही आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण त्यांचं महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे. मगाशी अजितदादांनी सांगितलं सगळ्यात जास्त फायदा आम्हाला महाराष्ट्राला झालेला आहे. कारण महाराष्ट्रातला माणूस तिकडे दिल्लीत जेव्हा बसतो तेव्हा एक जिव्हाळा आपुलकी असतेच. आणि म्हणून गडकरी साहेबांनी नेहमी काम केलं, काम काम काम. आणि म्हणूनच टीका टिप्पणीवर, आरोपावर त्यांनी वेळ घालवला नाही. आणि गडकरी साहेबांचं कामच बोलतंय ते आपण पाहतोय विविध प्रकल्पांच्या माध्यमातून. आणि एवढं प्रचंड हिमालय एवढं काम करताना आपण त्यांना करत असताना कधीही तणावाखाली किंवा चिडलेलं पाहिलं नाही. गडकरी साहेब कधी छोटी स्वप्न पाहतच नाहीत. त्यांचे एवढे मोठे मोठे आकडे असतात की विरोधकांना आकडीच भरते. आणि ते आकडे आम्हाला कधी कधी वाटतं कसं होणार, पण ते खरं झालेलं असतं, वास्तवात आलेलं असतं. आणि गडकरी साहेब ते खरं करून दाखवतात, ही त्यांची ख्याती आहे. आणि म्हणून गडकरी साहेब एक आदर्श नेता, आदर्श मंत्री, आदर्श मित्र, सगळ्या उपमा त्यांना कमी पडू शकतात. संघ परिवारातील संस्कारात वाढलेल्या गडकरी साहेबांना पक्ष शिस्त, आर्थिक शिस्त आणि रचनात्मक शिस्त त्यांनी नेहमी पाळलेली आहे. त्यामुळे आज ते या उंचीवर पोहोचले आहेत. आणि विकासावर बोलत असताना खऱ्या अर्थाने ते परखडपणे बोलतात आणि पूर्ण अभ्यासपूर्ण ते बोलत असतात. आणि त्यांना जवळपास माहिती घेतली तब्बल 13 डिलीट पदव्या मिळालेल्या आहेत. आणि हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी भूषणावं आहे. शिक्षणाचं व्यावसायीकरण होता कामा नये. शिक्षणाचा आत्मा कायम ठेवा असं जेव्हा गडकरी साहेब म्हणतात तेव्हा त्यांच्यातला एक उत्तम शिक्षण तज्ञ देखील दिसतो. आणि म्हणून ते कधी जातीपातीचं बात करत नाही. ते म्हणायचे जो करेगा जाती के बात उसको मारूंगा, आगे का मैं नहीं बोलता हूं. आणि म्हणून जात, पंत, भाषा धर्मामुळे नाही तर माणूस त्यांच्याकडे गुणामुळे मोठा होतो असं सांगणारा हा पुरोगामी महाराष्ट्राचा, देशाचा नेता आहे. आणि म्हणून हे आता इकडे एक नवीन चिठ्ठी आणली. बोले आता सुरतला गेलो तिकडे आणि गुवाहाटीला गेलो तिकडे तुम्हीच रस्ते केले होते. तेव्हा म्हणून लवकर पोचलो. तो केलाय ना तुम्ही. नाही, अजितदादा म्हणाले पोलीस खूप लावले तुम्ही, आणखी काय काय लावलं. पण एकनाथ शिंदे पण काय पोलीस लावलेले तुम्हीच घेतले होते ते अधिकारी. त्यामुळे अगदी जगभरामध्ये, आपल्या देशभरामध्ये काम आहे. कोरोनाच्या लढ्यापासून ऑपरेशन सिंदूर पर्यंत. तेवढं कशाला, गडकरी साहेब, आज मी ठाण्याहून येत होतो. माझ्या घरासमोर नितीन जंक्शन आहे, नितीन जंक्शन, आणि त्याच्यावरचा पूल बांधलाय तुम्ही गडकरी साहेबांनी बांधलाय. मग ते विकासाचं जंक्शन जे आहे माझ्या घरापासून सुरू होतं. खरं म्हणजे खूप अभिमान वाटतो आपला. आणि खऱ्या अर्थाने जे काय आपण केलंय ते
अजोड आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणूनच गडकरी साहेबांची विकास नीती आणि विकास कामं लोकमान्य झाली, त्यामुळे त्यांना लोकमान्य यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार खऱ्या अर्थाने अधिक समर्पक ठरतो, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यांना उत्तम आरोग्य आणि खवय्ये पण आहेत ते, आणि गवय्ये पण आहेत. गातात आपल्या एका कुठला कार्यक्रम तो खासदार महोत्सव गडकरी साहेबांचा आपण होतो ना, तिथे तर खाद्य संस्कृती म्हणजे स्वतःही खातात आणि सगळ्यांना खायला लावतात. 7-8 दिवस कार्यक्रम असतो भरगतचा असा, 15 दिवस. म्हणजे कुठे देशभर फिरले तरी सुद्धा आपला जो काही मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघातले जे काही त्यांचे जीवाभावाचे लोक आहेत, त्यांना कधी ते विसरत नाहीत. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो की 2 शेर सुनाता हूं. आपको हर सम्मान मिले, आपको हर सम्मान मिले, जीवन का अरमान मिले, हर मुश्किल को पार करे, हर मुश्किल को पार करे, खुशियों का आसमान मिले. आणि म्हणून आज एवढंच सांगतो, आज हिंदू हृदय बाळासाहेब असते तर खऱ्या अर्थाने गडकरी साहेबांना म्हणाले असते, बाळासाहेब असते तर या विकास सम्राटाची पाठ नक्कीच थोपटली असती आणि कदाचित बोलले असते की हा माझा राज्य महामार्ग आज राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे. खूप खूप शुभेच्छा आपल्याला. मनापासून आपलं अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.